नमस्कार. कधी विचार केलाय की आपण कम्प्युटरशी बोलतो कसं? म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी, आपल्या कमांड्स, त्या मशीनपर्यंत पोहोचतात तरी कशा? चला, आजच्या या भागात आपण याच उपकरणांबद्दल जाणून घेऊया, जे आपल्याला आणि कम्प्युटरला जोडतात. तर सुरुवातच करूया एका अगदी मूलभूत प्रश्नानं. बघा, कम्प्युटर म्हणजे काय? तर सर्किट्स आणि कोडचं एक जाळं. मग आपले विचार आणि आपल्या आज्ञा या मशीनच्या आत जातात तरी कशा? याचं उत्तर आहे ना, ते हार्डवेअरच्या एका खास प्रकारात दडलेलं आहे. ही उपकरणं म्हणजे आपल्यामध्ये आणि त्या डिजिटल दुनियेमध्ये एका पुलासारखं काम करतात. यालाच आपण इनपुट डिव्हाइस असं म्हणतो. म्हणजे काय? तर असं कोणतेही हार्डवेअर डिव्हाइस जे कम्प्युटरला डेटा पाठवतं आणि ह्याचमुळे आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो, त्याला कंट्रोल करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी साधनं आहेत जी आपल्या सूचना कम्प्युटरपर्यंत पोहोचवतात. ठीक आहे, मग आता काही अशा अगदी मूलभूत साधनांवर नजर टाकूया, जी आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी वापरली आहेत. यातली सगळ्यात सामान्य आणि ओळखीची इनपुट डिव्हाइसेस म्हणजे अर्थातच कीबोर्ड आणि माऊस. ही दोन उपकरणं कॉम्प्युटरशी संवाद साधण्याचा मुख्य मार्ग आहेत, खास करून जेव्हा आपण स्क्रीनवर आयकॉन्स आणि मेनू वापरतो. आता कीबोर्ड आणि माऊस दोन्ही महत्वाचे, पण दोघांचं काम वेगळं आहे. कीबोर्ड कशासाठी? तर टेक्स्ट, आकडे किंवा कमांड्स टाईप करण्यासाठी. त्यावर अक्षरं, अंक आणि फंक्शन कीज असतात. म्हणजे डॉक्युमेंट लिहिण्यासाठी किंवा डेटा एंट्रीसाठी कीबोर्ड आवश्यकच आहे. आणि माऊस? माऊस वापरला जातो स्क्रीनवरच्या गोष्टी निवडण्यासाठी, पॉइंट करण्यासाठी, क्लिक करण्यासाठी. याच्यामुळे कम्प्युटर वापरणं खूप सोपं आणि वेगवान होतं. आणि ग्राफिकल इंटरफेसवर फिरण्यासाठी तर माऊस एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, कीबोर्ड माऊस तर झालं, पण मजकूर आणि पॉइंटिंगच्या पलीकडे जाऊन आपल्या आजूबाजूच्या भौतिक जगातली माहिती कॉम्प्युटरमध्ये कशी टाकायची? चला, जरा यात खोलवर शिरूया. यातलं पहिलं उदाहरण म्हणजे स्कॅनर. हे अगदी फोटोकॉपी मशीनसारखंच काम करतं. फरक इतकाच की ते कागदपत्रांची किंवा फोटोंची एक डिजिटल फाईल तयार करतं. विचार करा, ऑफिस, बँका, शाळा इथे कागदपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जपून ठेवण्यासाठी स्कॅनर किती महत्वाचा आहे. आणि हे डिव्हाइस तर आपण सगळ्यांनी दुकानांमध्ये नक्कीच पाहिलं असेल. बारकोड रीडर. बारकोड स्कॅन करून उत्पादनाची सगळी माहिती क्षणात मिळवण्यासाठी याचा वापर होतो. यामुळे वेळही वाचतो आणि चुका होण्याची शक्यताही खूप कमी होते. आता बोलूया आवाजाबद्दल. आपला आवाज कॉम्प्युटरपर्यंत पोचवण्याचं काम करतो मायक्रोफोन. तो ध्वनी आणि आवाजाला डिजिटल सिग्नलमध्ये बदलतो. त्यामुळेच व्हॉइस कॉल, रेकॉर्डिंग किंवा ऑनलाईन मीटिंगसाठी मायक्रोफोन खूपच आवश्यक ठरतो. आणि आवाजासोबतच जर चित्रही पाठवायचं असेल तर लागतो वेबकॅम. मग तो लॅपटॉपमध्ये इनबिल्ट असो किंवा वेगळा लावलेला. व्हिडिओ कॉल्स आणि ऑनलाईन क्लासेससाठी लाईव्ह व्हिडिओ इनपुट करण्याचं काम वेबकॅम करतो. चला, आता अशा काही उपकरणांकडे वळूया ज्यांनी कम्प्युटर वापरणं आणखी थेट आणि सोपं करून टाकलं आहे. आजकाल बघा, अनेक आधुनिक उपकरणांवर आपल्याला माऊस किंवा कीबोर्डची गरजच लागत नाही. आपण थेट स्क्रीनला स्पर्श करून संवाद साधू शकतो. हे वापरायला कितीतरी सोपं आहे, नाही का? आणि या टचस्क्रीनचा वापर तर आता सगळीकडेच दिसतो. आपले स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, इतकंच काय तर ATM मशीनसुद्धा. या सगळ्या उपकरणांवर आपण थेट इनपुट देऊ शकतो. पण काही उपकरणं ही सामान्य वापरासाठी नसतात. ती खास विशिष्ट कामांसाठीच बनवलेली असतात, जसं की गेमिंग किंवा डिझाईन. उदाहरणार्थ जॉयस्टिक, रेसिंग किंवा फ्लाइंग गेम्स खेळण्यासाठी हालचालींवर नियंत्रण ठेवायला याचा वापर होतो. किंवा मग आहे ट्रॅकबॉल. याला डेस्कवर कमी जागा लागते, त्यामुळे कर्सर हलवण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणी याचा उपयोग होतो. आणि एक आहे लाईट पेन, जे पूर्वी स्क्रीनवर चित्र काढण्यासाठी किंवा काही निवडण्यासाठी डिझायनर्स वापरायचे. यावरून कळतं की गरजेनुसार इनपुट साधनं कशी बदलत जातात. बरं, आपण ही सगळी उपकरणं पाहिली, पण ह्यातला महत्वाचा मुद्दा काय? ह्या सगळ्याचं नेमकं महत्त्व काय आहे? हे वाक्य खूप महत्वाचं आहे. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे संगणकाचे संवेदक आहेत, जे एका निर्जीव बॉक्सला एका शक्तिशाली, संवादात्मक साधनात बदलतात. विचार करा, या उपकरणांशिवाय कम्प्युटर म्हणजे काय? फक्त एक प्रोसेसरचा डबा, ज्याला बाहेरच्या जगाकडून सूचना किंवा डेटा घ्यायला काहीच मार्ग नाही. तर मग इनपुट डिव्हाइसेस इतके आवश्यक का आहेत? कारण ते आपल्यातली आणि कम्प्युटरमधली दरी भरून काढतात. त्यांच्यामुळेच आपण कागदपत्र आणि कलाकृती तयार करू शकतो, संवाद साधू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो. आपलं काम सोपं आणि वेगवान होतं.
आणि मनोरंजन अधिक आकर्षक बनतं. आता जसजसा आपला कम्प्युटरसोबतचा संवाद आणखी सोपा आणि सहज होत चालला आहे, स्पर्शापासून आवाजापर्यंत तंत्रज्ञान विकसित होत आहे, तेव्हा एक प्रश्न मनात येतोच की पुढचं महान इनपुट डिव्हाइस कोणतं असेल. यावर विचार करायला नक्कीच मजा येईल.